भैया तुम्ही देव माणूस आहे बघा. अहो कोण विचार करताय एवढा. आता आमचे हेच बघा की तिच्या पप्पांनी सुद्धा तिच्यासाठी स्थळ नाही बघितलं, मग बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. पण कृपा करा भैया आणि माझ्या पोरीला तेवढं पदरात घ्या. पाहिजे तर पदर पसरते मी तुमच्या पुढं. तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी. अहो मामी काय करताय तुम्ही हे? हा उठा, पहिल्यांदा उठा बरं. तुम्ही उठा, बसा. कसं आहे मामी, आम्ही जर जयश्रीचे लग्न केलं तर त्यांचं भलं होणार असेल तर आम्ही लग्न करायला तयार आहे. आमचं नाही झालं आमदाराच्या पोरीशी लग्न तरी चालेल. आम्हाला काय आमच्या फायद्याचं पडलेलं नाही, आम्हाला तुमच्या कुटुंबाचं पडले. जयश्रीचं एक लग्न मोडलं म्हणून काय झालं? आम्ही त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्हाला काय बोलून कसं बोलू काय सुचना झालंय बघा मला. मी तर आयुष्यभर विसरणार नाही बघा. ही पुष्पा भोईटे बोलायचं म्हणून नाही बोलत कधी. तुम्हाला कधी बी काय बी लागलं ना तरी मला हाक मारा, लगेच हजर होईन मी. मामी हो, आम्हाला माहिती आहे आमचा हक्क आहे तुमच्यावर. डोंट वरी, तुम्ही या बिनधास्त. पण ते आई साहेबांचं मामी आता तुम्ही एवढं बोललात मी बघतो करतो काहीतरी. काय तुमच्यासाठी आणि जयश्रीसाठी आम्ही एवढे केलंच पाहिजे. मुलाच्या मनाविरुद्ध त्याही काय करणार नाहीत. होय होय, लय भारी झालं बघा, लय भारी झालं. बर येऊ का मी? घरी जाऊन सगळ्यांना सांगते. येते. थांबा. ए टॅलेंट जा मिल्कशेकचं बघ. आहो नाही नको, काय नको मला. मामी रेडी मिल्कशेक. नाही नकोच, येते. पुष्पा भोईटे या कर्जाचं व्याज आयुष्यभर वसूल नाही केलं तर बघा. या बसा. वेलकम ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. बसा. जरा स्टाईल मध्ये कापा. हा अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कापणार. अहो आपलं नावासारखं सगळं ओरिजिनल एकदम मॉडर्न आहे. तुम्ही आमच्याकडे आलाय म्हणून बरं आहे. दुसरीकडं नाहीतर असं समोर बिमोर गेला असता का नाही मग तुमच्या केसाची वाटच लागली असती. टेन्शन घेऊ नका. ए रावल्या, आमचं कमिशन दे. हा ठीक आहे, तुमचं कमिशन. ए रावल्या, तू सर म्हणलं जेवढे लांबचं गिऱ्हाईक आणशील तेवढं जास्त कमिशन. हा मग विचार की त्यांना कुठले आहेत ते. हो पाहुणं, कुठनं आलाय हो तुम्ही? मी कोल्हापूरहून आलोय. काय कोल्हापूरवरून? ही घ्या कमिशन एक्स्ट्रा. बघितलं का, आपल्याकडं माणसं कोल्हापूरवरून केस कापा येतात. कोल्हापूर. अहो मी कोल्हापूरचा राहणार आहे,
पण कारखान्यावर कामाला आहे मी इथं. चला पळा. तुला सांगतो मामीची इतकी मजा आली होती का नाही. भैया जयश्रींचा फोन आहे. अरे माहितीये मला. उचल की. तापली असेल तिकडे ती. काय हो काय चाललंय तुमचं हा? का मला पण एक प्यादा समजला तुम्ही? अहो जयश्री मी बोलतोय टॅलेंट. कुठे आहेत तुमचे भैया? फोन दे त्यांना. अहो भैया जरा महत्वाच्या कामात बिझी आहेत ना. मी त्यांचं काम झालं की हा हा माहितीये लय कामं असतात ती. आम्ही बी काही रस्त्यावर नाही पडलो. फोन दे त्यांना आता लगेच. मला माहितीये ते तिथंच आहेत. फोन दे लगेच. अहो भैया हे ऐकायलाच तयार नाही. घ्या तुम्हीच बोला. बाया उठ पहाड की नीचे. घेऊ. कुणाचा फोन आहे रे टॅलेंट? जयश्रींचा. अरे महादेव सांगायचं नाही का त्यांचा फोन आहे. हा बोला प्रेसिडेंट काय म्हणताय? हा हीच की हीच प्रेसिडेंट बोलून बोलून पर गंडा घातलाय तुम्ही मला. काय ठरलं होतं आपलं? अहो चिल ऐकून तरी घ्या आमचं. ऐकून घ्या आधी माझं. बोलतेय ना मी. काय ठरलं होतं आपलं? हा येऊन चारदा बोलले. पण तुम्ही तर लई मोठ्या तोंडानं डील केलं ना माझ्यासोबत कागदावर. मग आता काय झालं? हा ही काय टुमणं काढलं आता मधीच? अहो प्रेसिडेंट ऐकून तरी घ्या आमचं. हा आता तुम्ही जाळ काढताय. आम्हाला काय वाटलं नसेल का? समजून घ्या हो आम्हाला पण. आता कसं आहे आमच्या आईसाहेबांच्या शब्दाबाहेर आम्हाला काय जाता येत नाही. आता त्यांनीच एवढं मोठं स्थळ आणलं. तुम्ही समजून घ्या हो आम्हाला. आता समजा उद्या आपल्या मामी म्हणजे अध्यक्ष यांच्या शब्दाबाहेर तुम्हाला जाता येणार आहे का? नाही का नाही. अगदी तसंच आहे आमचं पण. समजून घ्या हो. ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो प्रेसिडेंट ऐकताय ना? हा ठीक आहे मला माहित नाही तुम्ही काय बोलला होतात. अहो मान्य ना सगळं मान्य. पण मला थोडासा वेळ द्या. हा आय विल कॉल यू. कशाला? नाही तीच सांगायला काय होतंय काय नाही. हा ठेवू का प्रेसिडेंट? काय होतंय काय नाही म्हणजे झालं. हॅलो हॅलो. गावावर मी लागला पडायचं टॅलेंट. चेडे चेडे चेडे. अगं काय बोलू काय करून काय नको झालंय बघ मला. पुरी काय नशीब आहे बाई तुझं. कुठे गेलतीस तू? एवढी हरकून आलीस ती? अगं भैयांकडे गेले होते लग्नाचं बोलायला. होय काय म्हटलं बघ. अहो काय नाही सगळं ठरवलं बघा आम्ही. आपलं जसं ठरलंय ना तसंच पार पडेल आता.